गुड आफ्टरनून मैत्रिणींनो. आज आपण बघणार आहे उत्तरपत्रिका जून 2025, आशा उत्तरपत्रिका क्रमांक 6. तर चला आपण बघूया. काहीही क्षणाचा विलंब न करता. याला वेळ आहे 1 तास आणि एकूण गुण आहे 40. त्यामध्ये पहिला प्रश्न क्रमांक आहे योग्य पर्याय निवडा. एकूण गुण आहे त्याला 5. मलेरिया वाहक डासाचे नाव सांगा. तर त्याचे वाहक डासाचे नाव काय आहे? याचे आहे एनाफिलिस मादी. आता तुम्ही ज्यांनी प्रश्न सोडवले असतील त्यांनाही माहिती आहे. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? मलेरिया वाहक डासाचे नाव एनाफिलिस मादी. आणि दुसऱ्या क्रमांकाचं प्रश्न आहे डासाची अळी नष्ट करण्यासाठी कोणते मासे सोडले जातात? तर त्याच्यामध्ये गप्पी मासे सोडले जातात. हे दुसरं उत्तर आहे. कोरडा दिवस किती दिवसांनी साजरा करतात? क नंबरचं उत्तर आहे 7 दिवस. त्याच्यानंतर आहे ड क्रमांक. एका रक्त नमुन्याच्या आशांना किती मानधन मिळते? आता इथं 5 रुपये आहे, 10 रुपये आहे आणि 15 रुपये आहे, 50 रुपये आहे. तर इथचं उत्तर जे आहे तर ते 15 रुपये आहे. आता आपल्याला किती मिळतात? 15 रुपये मिळतात. तसं त्यांनी इथं सांगितलं की 5 रुपये बरोबर उत्तर आहे. याचं पण 5 रुपये न भेटता आता सर्व आशांना 15 रुपये मिळतात. तर ते चुकीचं थोडंसं आहे, त्याच्यात ते करेक्शन करून घ्याल. 15 रुपये करायचं त्याच्यामध्ये. नंतर आहे ई. डासाची वाढ होऊ नये म्हणून कोणता उपाय करा? ज्या ठिकाणी डास येतात त्या ठिकाणी फवारणी करावी. पाणी साचू देऊ नये. साठलेल्या पाण्यात तेल टाकावे. वरीलपैकी सर्व. तर हे सर्व ऑप्शन याला येतात. म्हणजे हे काय आहे? वरीलपैकी सर्व. नंतर आहे प्रश्न क्रमांक 2. योग्य जोड्या जुळवा. एकूण गुण आहे त्याला 5. 1 नंबरवर आहे क्युलेक्स. दुसरा आहे इजिप्ती एनाफिलिस. दूषित पाण्यापासून होणारे आजार, हवेतून होणारे आजार. तर याला कोणते कोणते लागते बघा. पहिल्या याला लागते 3ऱ्या नंबरचं क्युलेक्स. कोणत्या याच्यामुळे होतं? हत्ती रोग. क्युलेक्स डासापासून हत्ती रोग होतो. जे गंद पाणी असतं नालीतलं त्याच्यापासून जो क्युलेक्स मच्छर तयार होतो त्याच्यापासून हत्ती रोग निर्माण होतो. जो मोठे मोठे पाय असतात कोणाकोणाचे बघितले असेल तुम्ही. नंतर आहे दुसऱ्या क्रमांकाचं उत्तर आहे त्याला 4. तर एडिस इजिप्ती हा कोणत्या मच्छरापासून तयार होतो? तर हा डेंगू आजार एडिस इजिप्ती या नावाच्या जातीपासून डेंगू तयार होतो आणि हा स्वच्छ पाण्यात सापडतो. एडिस इजिप्ती. नंतर आहे एनाफिलिस. एनाफिलिसचं 5व्या नंबरचं उत्तर आहे काय आहे? मलेरिया. एनाफिलिस पासून काय होते? एनाफिलिस नावाची जे मादी असते त्याच्यापासून होते मलेरिया. नंतर आहे दूषित पाण्यापासून होणारा आजार. कोणता आहे? तुम्हाला पण माहिती आहे, अतिसार. बरोबर आहे. झाले 5. त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3. चूक की बरोबर पर्याय निवडा. एकूण गुण आहे त्याला 5. कावीळ हा आजार डासामार्फत पसरतो. चूक की बरोबर? तर हे उत्तर आहे चूक. कावीळ हा आजार डासामार्फत पसरत नाही. कावीळ हा आजार पाण्यापासून पसरतो. त्याच्यामुळे हे चूक उत्तर आहे. क्लोरोक्विनची गोळी ही मलेरिया आजारावर दिली जाते. ही बरोबर आहे. त्यानंतर आहे 3. घाणेरड्या पाण्यात डासाची उत्पत्ती होते. हे चूक आहे. नंतर आहे झिंकची गोळी अतिसार झालेल्या रुग्णांना दिली पाहिजे. बरोबर आहे. झीज भरून काढण्यासाठी अतिसार झाल्यावर झिंकची गोळी फार आवश्यक असते. जानेवारी 2025 पुण्यात गुलेन बारे सिंड्रोम आजार दूषित पाण्यामुळे पसरला आहे. हे बरोबर आहे. नंतर आहे प्रश्न क्रमांक 4. एका वाक्यात उत्तरे द्या. एकूण गुण आहे त्याला 5. मलेरिया आजार कोणत्या परजीवी जंतूमुळे होतो? कोणत्या होतो? प्लाझ्मोडियम. मलेरिया कोणत्या जंतूमुळे होतो? तर प्लाझ्मोडियम. हे लक्षात ठेवावं. डासाची पैदास कुठे होते? डासाची पैदास साठलेल्या पाण्यात होतं. ते स्वच्छ असो की गढूळ असो. नंतर आहे 3. आशांनी हिवतापासाठी कोणती गोळी देणे गरजेचे असते? कोणती गोळी देणे गरजेचे असते? तर याच्यामध्ये याचं उत्तर आहे, 1 मिनिट. त्याचं उत्तर मला सापडून नाही राहिलं.
हा, तर अशांनी हिवतापासाठी कोणती गोळी देणे गरजेचे असते? तर पॅरासिटामॉल. आपण साधी गोळी देऊ शकतो, आपण जास्तचा औषधोपचार आपण देऊ शकत नाही, कारण आपण डॉक्टर नाही आहे. नंतर 4थ्या नंबरचं उत्तर आहे, दूषित पाण्यापासून होणाऱ्या आजाराची नावं सांगा. कावीळ, कॉलरा, अतिसार. हे तुमचे योग्य आहे का बघून घ्याल. 5व्या नंबरचा प्रश्न आहे, डेंग्यूचा प्रसार कोणत्या डासामार्फत होतो? आता 2-3 याचं उत्तर आलेलं आहे. उत्तर आहे एडिस इजिप्ती. नंतर आहे प्रश्न क्रमांक 5, केस स्टडी. उतारा वाचून योग्य उत्तरे द्या. तर 5व्याला गुण आहे केस स्टडी. पावसाळ्यामध्ये दिवस आहेत. मजले चिंचोली या गावात डासाचे प्रजनन पैदास होणाऱ्या बऱ्याच जागा आहेत. गावात जागोजागी खड्डे पाण्याने भरलेले आहेत. 4 वर्षाची पूजा तिच्या आई वडिलांबरोबर या गावात राहते. गेले 2 दिवस संध्याकाळी तिला ताप येतो. तिची आई दुर्गा असे सांगते की पूजा नीट जेवत नाही. तसेच त्यावेळेस पूजाला ताप येतो तेव्हा तिला थंडी येते. तुम्ही या गावात अशा आहात. तर प्रश्न क्रमांक 1 आहे या उतार्यावरचा, पूजाला कोणता आजार झाला असेल अशी तुम्हाला शंका येते. तर याचं उत्तर आहे हिवताप. दुसरा आहे प्रश्न, कोणत्या लक्षणावरून तुम्हाला आजाराबाबत शंका येते? थंडी वाजणे, हुडहुडी, संध्याकाळी ताप. हे लक्षणं लिहून घ्यायचे. तिसरा प्रश्न आहे, तुम्ही खात्री पटण्यासाठी काय कराल? तर उत्तर आहे त्याचा रक्ताचा स्मिअर करणे, रक्त नमुना तपासणी करणे. हे करू शकता तुम्ही, रक्त नमुना तपासणी. नंतर आहे 4थं, पूजाला कोणते उपचार चालू कराल? तर पूजाला वयानुसार पॅरासिटामॉल, RDT म्हणजे हिवतापाचे निदान झाल्यास क्लोरोक्विन किंवा RT सुएट ही औषधे देणे, प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठवणे. तर ANMचे काम आहे ते आपण नाही त्याच्यामध्ये पडायचं, फक्त पॅरासिटामॉल देऊन द्यायचे आणि ANMला संदर्भित करून द्यायचं. नंतर आहे 5व्या क्रमांकाचा प्रश्न, ताप उतरण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? त्याचं उत्तर आहे पॅरासिटामॉल देणे व हिवतापाचे निदान झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार चालू ठेवणे. ताप कमी करण्यासाठी कोमट पाण्याने अंग पुसणे. हे त्याचं उत्तर होतं. प्रश्न क्रमांक 6 आहे प्रात्यक्षिक. कोरडा दिवस कसा पाळणार व कसा पाळायचा याची माहिती लिहा. तर याच्यामध्ये दरवर्षी कधी जून महिन्यात पाऊस, कधी तर जास्त प्रमाणात पडत असतो, त्यामुळे पोषक वातावरण तयार होते. परिणामी डासाची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असते. या डासामुळे आणि पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे कीटकजन्य हा मी पॅसेज एवढा वाचत नाही, तुम्ही वाचून घ्याल. त्याचे फक्त मी प्रश्नाचे उत्तर सांगतो, नाही तर माझा व्हिडिओ मोठा होईल. तर याचे खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्या. एकूण गुण आहे 5. रक्तनमुना घेण्याची योग्य पद्धत लिहा म्हणत आहे याच्यामध्ये. तर त्याचं उत्तर आहे, रक्तनमुना घेण्यासाठी डाव्या हाताचा करंगाडीचे बोट स्पिरिटने पुसावे. वाळल्यानंतर लॅन्सेटने थोडे खोल टोचावे. लॅन्सेट माहीत असते तुम्हाला, छोटे छोटे असतात. आणि आलेल्या रक्ताचा पहिला थेंब पुसून टाकावा व नंतर आलेल्या रक्ताचा काचपट्टीच्या मध्यभागी पातळ रक्त नमुन्यासाठी 1 थेंब द्यावा. दुसरी काच घेऊन तिच्या कडेला रक्त पसरू द्यावे व काचेच्या मध्यावरून 45 डिग्रीचा कोन करून डावीकडे अशी फिरवावी की त्याबरोबर रक्त देखील व्यवस्थित पसरेल. काय वाढू द्यावी, काय हलवू नये किंवा ती वाढावी म्हणून फुंकर घालू नये. काच वाढल्यानंतर त्यावर नंबर घालावा, म्हणजे पेन्सिलनं आपण त्याच्यावरती नंबर टाकावा. पातळ थर जंतूच्या निश्चितीसाठी घेण्यात येतो. जाड रक्त नमुन्यासाठी काचेच्या डावीकडील भागात रक्ताचे 3 थेंब घ्यावेत. दुसरी काच घेऊन तिच्या एका टोकाने 3ही रक्तथेंब एकत्रित करून गोलाकार 1 सेंटीमीटर व्यासाचा गोल रक्त नमुना तयार करावा. पातळ रक्त नमुन्याप्रमाणे वाढू द्यावा. काच वाढल्यानंतर त्याचे नंबर द्यावा. जाड थर जंतूची घनता ठरवण्यासाठी घेतात. MF2 फॉर्ममध्ये गुंडाळून तो रक्त नमुना प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवावा. जाड थर जंतूची घनता ठरविण्यासाठी घेतात. काय म्हणते? जाड थर जंतूची घनता ठरवण्यासाठी घेतात. जो जाड थर असतो ना, त्याच्यामध्ये जे आपण 3 थेंब घेतो ते. आणि नंतर आहे 2ऱ्या क्रमांकाचं, डासाची वाढ होऊ नये म्हणून करावयाचे प्रतिबंधात्मक उपाय लिहा. तर 1 आहे साचलेली डबकी वाहती करणे, साचलेल्या पाण्यात तेल टाकणे, मच्छरदाणीचा वापर करणे, डास अळी वाढलेल्या पाण्यात ऑबेटचा वापर करणे,
धूर फवारणी करणे. नंतर आहे प्रश्न क्रमांक 8 लेखन. एकूण गुण आहे त्याला 5. 1 वर्षाचे बाल आहे म्हणजे 1 वर्षाचे बालक आहे, जुलाब होत आहे, तर आईला काय करायचे सांगाल. उत्तर आहे ताई घाबरू नका, बाळाला अंगावर पाजत राहा, खालीलप्रमाणे तयार करावे व बाळाला देणे. हात धुण्याच्या 6 प्रकार वापरून हात स्वच्छ करून ORSच्या एका पिशवीतील सर्व पावडर स्वच्छ भांड्यात घ्या. त्यामध्ये किमान 1 लिटर पाणी घ्या. त्यानंतर त्यामध्ये चमच्याने पावडर व पाणी भांड्यात ढवळावे. ते पूर्ण एकत्र होईपर्यंत मिसळावं. त्यानंतर ते वयानुसार योग्य त्या प्रमाणात देणे. तयार केलेले द्रावण 24 तासाच्या आत वापरायचे आहे. 24 तास झाले की ते फेकून द्यायचं आहे. बाळाला थोडे थोडे देत राहा. झिंकची गोळी रोज एकदा असे 14 दिवस द्यायची आहे. ज्या बाळाला संडास उलट्या असेल तर त्याला झिंकची गोळी आपण 14 दिवस द्यावं लागते. पाणी उकळून प्यावे, मग गार करून घ्या. खाण्यात वरण भात हळद मीठ टाकून द्या. वरचे दूध देऊ नये. जास्त वाटले तर आरोग्य केंद्रात डॉक्टरकडे घेऊन जावे. तर आजचा हा पेपर होता. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. मला वाटते तुमचा प्रश्नाची सर्व उत्तरे मी दिली आहेत. तर नीट समजून घ्या आणि व्यवस्थित पेपर लिहा.